पक्षांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्षांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळलंय राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिका ही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही बेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा ओबीसी, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातात गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा हे आत्ता पण प्रयत्न करणार. आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80 हजार कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते. आता काय सांगतायत? कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं बोलणार, इथे उत्तर भारतातलं माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.